शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त नागरिक व जनावरांसाठी प्रशासनाकडून कोणत्या सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात आल्या नाहीत. यामुळे आंदोलन अंकुश या सामाजिक संस्थेने प्रशासनाला धारेवर धरत तहसीलदार कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. पूरग्रस्तांना तातडीने मदत करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली. तोंडी आश्वासनानंतर आंदोलकांनी आंदोलन स्थगित केले. पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे गेल्या 2 दिवसापासून शिरोळ तालुक्यातील अनेक गावातून नागरिकांचे जनावरांचे स्थलांतर सुरू आहे. त्यांची सोय कोठे केली आहे हेच तालुका प्रशासनाने सांगितलं नाही. त्यामुळे भयभीत लोक कुठे मिळेल तिथे राहू लागली आहेत. जनावरे रस्त्याकडेला बांधली आहेत. त्यांची प्रशासनाने साधी विचारपूस सुद्धा केलेली नाही. शुक्रवारी आंदोलन अंकुशकडून स्थलांतरित नागरिक व जनावरांसाठी प्रशासनाकडून कोणत्या सुविधा उपलब्ध केल्या याबाबत विचारणा केली असता कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाही. त्यामुळे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार यांच्या दालनात ठिय्या मारला. यावेळी नायब तहसीलदार भिसे यांनी तालुका कृषी अधिकारी ओम जंगळे, पशुसंवर्धन अधिकारी प्रकाश देशमुख यांना बोलावून घेतले व पूरग्रस्त नागरिक आणि जनावरांना तातडीने मदत करण्यास सांगितले. मदत प्रशासनामार्फत पोहोचवली जाईल असे आश्वासन दिल्यावर कार्यकर्ते तहसीलदार दालनातून बाहेर पडले. आंदोलन अंकुशकडून पूरबाधित क्षेत्राचे पंचनामे करण्याची निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. यावेळी आंदोलन अंकुशचे संस्थापक धनाजी चुडमुंगे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, उदय होगळे, अक्षय पाटील, प्रमोद बाबर, अमोल माने, महेश जाधव, पप्पू काळे, पप्पू मुंगळे, उद्धव मगदूम, संजय चौगुले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, हातकणंगले.